झी 24 तास एक पाऊल पुढे। तर मुंबईच्या रस्त्यांवरचे खड्डे मुंबईकरांच्या जीवावर बेतू लागलेत। उमेश शिंदे या युवकाचा मुंबईतल्या मालाड कुरार विलेज इथल्या खड्ड्यात बाईक पडून दुर्दैवी मृत्यू झाला। कुरार विलेज फ्लायओव्हर MMRDAच्या हद्दीत येत असल्याने मुंबई महापालिकेने इथले खड्डे बुजवले नाहीत। 2 जुलैला जरी उमेशचा मृत्यू झाला असला तरी अद्याप पोलिसांनी ना MMRDA ना मुंबई महापालिकेला जबाबदार धरलेले आहे। पोलिसांनी अद्याप कोणावरही कारवाई केली नसल्याने उमेश शिंदेच्या कुटुंबियांनी न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतलाय। तर इतकं होऊनही उमेश मृत्यूस कारणीभूत ठरलेला खड्डा MMRDA अथवा मुंबई महानगरपालिकेने बुजवलेलाच नाही। आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जेंनी या घटनेचा आढावा घेतलेला मागोवा। हा तोच खड्डा आहे ज्या खड्ड्यामध्ये उमेश शिंदे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। 28 वर्षाचा उमेश शिंदे हा बोरवलीवरना अंधेरीकडे बाईकवरना प्रवास करत होता आणि हा प्रवास करताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। हा ब्रिज असं म्हटलं जात आहे की कुरार विलेजचा MMRDAचा ब्रिज आहे आणि हा ब्रिजवरचा हा खड्ड्यामध्ये उमेशला अंदाज आला नाही आणि उमेशचा सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता या बाईकवरना पडून दुर्दैवी खड्ड्यामध्ये मृत्यू झालाय। आणि या खड्ड्याची जबाबदारी MMRDA घेत नाहीये किंवा मुंबई महापालिका घेत नाहीये, कारण हा खड्डा पडला आहे तो MMRDAच्या ब्रिजवर पडलेला आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेने हे खड्डे बुजवलेले नाहीत, त्यामुळे उमेशचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या दुर्दैवी मृत्यूस मुंबई महापालिका जबाबदार की MMRDA जबाबदार हे अजून पोलिसांनी निश्चित केलेलं नाहीये, कारण पोलिसांनी याचा गुन्हा नोंद केलेला आहे। पण जबाबदारी कोणाची, या खड्ड्याची जबाबदारी कोणाची, MMRDAची की मुंबई महापालिकेची? पण उमेश शिंदेचा दुर्दैवी मृत्यू झाला हे मात्र निश्चित आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेशसह हेमंत बिर्जे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।